तुम्हाला माहिती आहे का? जर तुम्ही एक जोडी पालक स्वच्छ निवडून धुवून 2-3 मिनटं वाफवून घेतली, त्यानंतर पालक थंड करून घ्यायची. आता मसाल्यामध्ये स्क्रीनवर दिलेले सर्व मसाले मिक्सरमध्ये घेऊन त्याची छान पेस्ट करून घ्यायची. मी फक्त एक पेंडी पालक घेतल्यामुळे मसाले कमी घेतलेले आहेत. आता कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये बारीक केलेला मसाला टाकून घ्यायचा आहे. मसाला छान भाजून झाला की त्यामध्ये जो पालक आपण थंड करून घेतला होता त्याची अशी प्युरी करून घ्यायची आणि तो यामध्ये टाकून घ्यायचा. पालक व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं. आता हे छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये 4 ते 5 चमचे दूध टाकून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करायचं. मसाला जास्त आणि पालकची ग्रेव्ही कमी असं होता कामा नये. दोन्ही योग्य प्रमाणात घ्या. आता यानंतर मी एका तव्यामध्ये तेल घेतलेलं आहे. त्यात पनीर टाकून ते छान असं गोल्डन होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे. पनीर भाजून घेणं टोटली ऑप्शनल आहे. हे पनीर मी ग्रेव्हीमध्ये टाकून घेत आहे. न भाजता पनीर टाकलं तर अजूनच ते छान लागतं. यामध्ये 1-2 मिनटं वाफ देऊन घ्यायची याला. तर करायला सोपी आणि खायला टेस्टी अशी आपली पालक पनीरची भाजी तयार आहे. नक्की या पद्धतीनं करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.